खूप दिवसांपासूनची माझी एक इच्छा होती, माझा स्वतःचा असा एक व्लॉग असावा आणि फायनली आज ती वेळ आली. हाय, मी गौरी. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. अपेक्षा करते थोडंसं चुकलं तर तुमच्यातलीच म्हणून समजून घ्या. आज ना मी मराठवाड्यातली स्पेशल, मराठवाड्यामध्ये पूर्णा या गावातली स्पेशल एक खमंग एक अशी चमचमीत एक तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तिचं नाव आहे पूर्णा स्पेशल वडे. तर चला बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं. स्वच्छ धुतलेले पालकाची एक जोडी, इच्छेनुसार कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या तिखटानुसार घ्या, 4 कांदे लसणाचे, जिरे 2 पोहे खायचे चमचे, 4-5 कांदे, पावशेर कोबी, एक अर्धी वाटी साबुदाणा, सिमला मिरची 4 ते 5, साबुदाणा 2 ते 3 तास साधारणपणे भिजलेला असावा, मीठ, तळण्यासाठी तेल आणि डाळीचं पीठ आणि वाटाण्याचं पीठ. कोबी, कांदा, जेवढ्या काही भाज्या आहेत त्या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. चॉपरमध्ये तुम्ही बारीक चिरून घेतल्यात तरी चालतील. हा आहे माझा मुलगा, थोडीशी मला मदत करण्यासाठी आलेला आहे इथे बरं का. बारीक चिरून झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. पूर्णपणे सगळ्या भाज्या एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करायचा आहे. साबुदाणा भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साबुदाणा 5 ते 6 तास नाही भिजला पाहिजे, फार फार तर 2 ते 3 तास साबुदाणा भिजला तर तो सफिशियंट आहे. हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधून हिरवी मिरची आणि हिरवी मिरची आणि लसणाची जी काही पेस्ट केलेली आहे तर ती पेस्ट आपण ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. आता माझ्याकडे पर्सनली मिरची जरा जास्त लागते, म्हणजे जरा झणझणीत लागतं, म्हणून मी हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार हिरवी मिरची ॲड करा किंवा कमी करू शकता. आणि टाकूया जिरे. जिरे पण तुमच्या इच्छेनुसार टाकले तरी चालतील. आणि मीठ हे चवीनुसारच टाकावे साधारणपणे. आधी टाकून घ्यावे, टेस्ट करावे, जर कमी पडल्यास अजून टाकावे. आता आपल्या सगळ्या भाज्या, कांदा, सगळं काही जे आपण चिरलेलं होतं ते सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता लागणार आहे वाटाण्याचं पीठ आणि डाळीचं पीठ. वाटाण्याचं पीठ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण मी सजेस्ट करेल की नक्की टाका, कारण त्याने टेस्ट एकदम वेगळी येते. आता एकदम भरपूर असं पीठ दोन्ही मिक्स करायचं नाहीये. वाटाण्याचं पीठ आपलं पोहे खायचे एक 2 ते 3 चमचे ठीक आहेत. हे जर पीठ जास्त पडलं तर उग्र पण लागतं, त्यामुळे हे 2-3 चमचेच घ्यायचं. त्याच्यानंतर डाळीचं पीठ साधारण पहिले एक 3 चमचे टाकून घ्यायचं. 3 चमचे पीठ टाकून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. डाळीचं पीठ टाकलेलं आहे, पण मला असं वाटते की अजून थोडंसं पीठ टाकावं लागेल. पुन्हा अजून मी 2 चमचे पीठ ऍड करते. एक कढई घेऊया आणि आपले वडे तळण्यासाठी आपण तेल तापण्यासाठी ठेवून देऊया. तेल तापण्यासाठी आवश्यक असेल तेवढं तेल टाकू शकता तुम्ही. तेल कडकडीत तापलेलं आहे, तरी तापलंय का नाही ते चेक करण्यासाठी एक छोटासा आपल्याच या मिश्रणाचा एक कण घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा. असा पटकन वरती आला चरचर आवाज येतो, असा आवाज आला की समजायचं तेल तापले. मग गॅस आपला थोडासा स्लो करायचा. हात ओले करून घ्यायचे. या मिश्रणाचा छोटासा गोळा हातात घ्यायचा अशा प्रकारे आणि तो असा हातावर थापून घ्यायचा. थापल्यानंतर तो असा हातावर घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये सोडायचा. वडा असा छानपैकी असा तळला गेलेला पाहिजे. वडा कुरकुरीत तळा, वडा मऊ तळा, जसा हवा आहे तसा वडा तुम्ही तळू शकता. मला अजून एक ट्रिक तुम्हाला सांगायची आहे की ह्या पिठाचं मिश्रण करत असताना त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजवून ती जर तुम्ही डाळही या मिश्रणात टाकून मग वडे केलेत तर ते पण अप्रतिम लागतात. माझ्याकडे ॲक्च्युली वयस्कर लोक असणारे खाणारे, त्याच्यामुळे कोणाकोणाला वयस्कर लोकांना चावत नाहीत, त्याच्यामुळे मी मुगाची डाळ स्किप केलेली आहे. पण तुम्ही नक्कीच टाकून बघा. मुगाच्या डाळीने या वड्यांची जी चव आहे ती अतिशय सुंदर लागते. आणि हा आपला असा वडा तयार झालेला आहे. थोडासा कुरकुरीत केला तरीसुद्धा चालून जाईल.
हा कुरकुरीत वडा एकतर दह्यासोबत खाल्ला जातो, नाहीतर पूर्णेला हा स्पेशली हा कढीसोबत खाल्ला जातो. अशी घट्ट कढी करून कढीसोबत खातात. आईने आपल्या आवडीचे वडे बनवले, टेस्ट करून बघा एकदा. एक नंबर.